नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी तोडामारकर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज तारीख असा 29 आणि फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आणि आज असा झरेबंबरमध्ये ज्या ठिकाणी महाशिवरात्र जाता तर तिकडे त्या ठिकाणी श्रीदेव बांबळेश्वर मंदिराचा वर्धापन दिवस असा। तर दुपारी बघूया, तिकडे जाऊया। आता भाडी असत तर एक भाड्यासाठी मी इल्ला इकडे सूर्यनगरमध्ये आणि इकडून जवळच आहात ती तळी वगैरे आमची। तर येत्या काही दिवसात मग तो पण ब्लॉग होईल महाशिवरात्रीचो। आणि मित्रांनो, संध्याकाळी नाटक पण असा लोकल इकडच्या गावातल्या कलाकारांचा, तर ता पण तुमका आज बघू गावतला। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा।
Bye.
तुमचा मोठा मोठा ऐकलू काय माझी बाय होती कोण त्या गावात या एक वर पकायची पुढे उभे एकदम मोर दाखवूया पुढे पुढे असं पैसे घालू सांग रे काय बघतो चणे आहात तुझ्याकडे का त्याला सांग माहिती धीरे त्याच्याकडे तो बघ
शिल्लक दवरतले आता कामाचं चंद्र पण मला सांगा मी माझं कर्तव्य करण्यासाठी रचले तुम्ही दोघं रे का आत तरी बोल. काय एवढं ऐकून पूर्णपणे ज्ञात आहे ब्रह्मरक्षक म्हटल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्याची लूटमार करतात ऐकलं नसतील तर त्यांना ठार मारतात. तेच नाही. काढून खातील इकडं कसं? इकडे माझ्यासाठी आला असाल तर मला वेळ नाही मला जायला द्या. काय? काय? तुम्ही मला देण्यासाठी आलात? काय करा नाही करा नाही ते मी पूर्ण होणार नाही म्हणून आल्यामध्ये चालतो. हे दोन जण काय? मग जाणार नसाल तर या ठिकाणी मी आळवण्या करेन. माझ्या मदतीला कोणी ना कोणी धावून येईल आणि तुमचा शेवट होईल एवढं लक्षात ठेवा. अजून खातो काय? काय करताय कुठे जाऊन जातात तिला सोडवण्यासाठी तिचा मार्ग मोकळा करा नाहीतर जिवंत मारेल तुम्हाला दोघांना एवढी जर तुझी का हिंमत असेल तर होऊन जाऊया
राजाने आदित्य मंडळाला जन्म दिला आणि पक्षी राजाने पहाट झाल्याची जाणीव आणि आम्ही गंगा तीरी जाऊन आणि गाळ देण्याचं श्राय परिपूर्ण केलं. समाधान वाटतं ते मानवा भक्ती मार्ग बरोवा भक्ती ना जर भक्ती करायची असेल तर त्या ईश्वराची त्या भक्तीच्या चरणाशी स्मरणाही समावलं त्या भगवंताच्या क्रियेमुळे त्या भगवंताची लीला परंपरा आहे. त्या भगवंताच्या लीलेमुळे जिथे सहस्त्रवर्षी शेष ठेवला गेला तिथे तुमच्या आमच्यासारख्या मामराची भक्ती करायची असेल तर ती निस्वार्थी करा. आपण सुमधुर वाणीने आवडले भगवंताच्या चरणी जाऊ मधुर स्वराने त्या भगवंताला आलो. खरोखरच या शांतीधामाच्या ठिकाणी पाऊल पडतात क्षणी आमचं मन चमत्कार करते. आज मनाच्या ठिकाणी असं वाटलं जोपर्यंत या लक्ष्मीनारायणाचा सुवाण मंगलाशतरीचा आशीर्वाद आमच्या भक्तांना मिळत नाही ना तोवर आमच्या मनाला समाधान नाही. आमच्या मनाला समाधान नाही. आमचं कर्तव्य कोणतं असेल आणि त्यांच्या चरणात आमचं सारं काही सुख सावलं गेलं.
जन्म दिलाय का आम्ही तुम्हाला? हे गती माझे भक्त ते तुला कुणाचं मान? मग त्यांच्यावर जर संकट आलं असेल तर तू काय करशील? त्याला जाणून मस्त कर. आज तुमच्यावर आलेलं दुःख निवारण झालेलं आहे. तुम्ही संकटातून मुक्त झाला. माझे आशीर्वाद म्हणूनच ऐका. मी कर्मी किरण आचरेकर आणि विठ्ठल आचरेकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव केला. लाख मनोहर दिसतोय यांचे मी तुमचे आभार मानतो. हनुमंत नव्याचे शब्द नाट्य मंडळावर याच्यावर किती हनुमंत आचरेकर यांनी माझ्या कलागुणांचा गौरव केला. लाख मनोहर बक्षीस दिले यांचे मी तुमचे आभार मानतो. एक निष्ठेने तुम्ही माझी भक्ती केला आणि या नवीन मला प्रसन्न करून घेतला. पुढे येणाऱ्या कलियुगाच्या ठिकाणी ही लक्ष्मी माता या नदी आता आलेला संकट केवळ दुरापास्त झालं. ते कुणामुळे असेल तर या ज्योतीमुळं. ऐका, या ज्योतीनं केवळ त्याला शिक्षणातून तुम्हाला मुक्त केलंय. या ज्योतीला सुद्धा महत्व राहायला पाहिजे आणि याला महत्व कोणत्या प्रकारे असेल तर कलियुगाच्या ठिकाणी. मग या ज्योतिबाला पुढे येणाऱ्या कलियुगात सारे पुढं ज्योतिबा म्हणून ओळखते. ज्योतिबा म्हणून ओळखते. ज्योतिबाच्या नावानं केवळ आज माझ्या अपेक्षाची भावनाला म्हणून हा माझा भावनाया आणि या भावनायाचा सदोरीत मंदिर उभारलं जाईल आणि त्या मंदिराचं मूळ कोणत्या दिशेला असेल केवळ दक्षिणेच्या दिशेला. केवळ आमच्या दर्शनाकरिता हा माझा भावनाया माझ्या पाठीस उभा राहील. त्याच्या मंदिरात सारे भाविक भक्त असा शिवाणी मंदिराचा आशीर्वाद. शिवाणी मंदिराचा नाही काय होतं उलटो बोललो बोललो झाले